आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज, मोठी बातमी। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री बनावं अशी भाजप नेत्यांनी इच्छा व्यक्त केल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। भाजपच्या सगळ्या नेत्यांच्या मन की बात काय असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं। खरं तर भाजप त्या अर्थानं 5 वर्ष मुख्यमंत्री पदापासून दूर होता। 105 आमदार निवडून येऊन सुद्धा त्यांना पहिले 2.5 वर्ष सत्तेपासून दूर ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलेलं होतं, पण पक्षासाठी त्यांनी तो निर्णय घेतला। पण आज ज्या प्रकारचा दणदणीत विजय त्यांनी संपादन केलेला आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं हा विजय संपादित केलेला आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे। खरं तर आपण देवेंद्र फडणवीसांबद्दल आपण थोडंसं बोलूया की ज्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना गेल्या 5 वर्षामध्ये वेगवेगळे विरोधी पक्षनेते झाले, काही तासापुरते उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, हे सगळं आपण बघितलं। फडणवीसांचं हे कमबॅककडे तुम्ही कसं पाहता? मुळामध्ये फडणवीसांना जर मुख्यमंत्री करायचं असेल तर भाजपच्या आमदारांनी नेत्यांनी की त्यांना मुख्यमंत्री करा हा घोषणा लावणं व्यर्थ आहे। त्यांना करायचं असेल तर गपचूप बसावं, केंद्र सरकार काय ते निर्णय घेतील, अमित शहा काय तो निर्णय घेतील, तुम्ही त्यांच्या मागे लागला तर भारतात तिसराच कोणीतरी येऊन जाईल तिथे। प्रवीण दरेकरांनी काय प्रतिक्रिया दिली या विषयाला घेऊन पाहूयात। अर्थात भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येतोय। आमचा मुख्यमंत्री महायुतीचाच होईल, कुठले वादविवाद नसतील एवढं स्पष्ट आहे। आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष पुढे आल्यानं स्वाभाविकपणे भाजपचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार असेल तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय। निरंजन, आता तरी तुम्ही बरं चित्रवाग आपल्या बरोबर आहे। चित्रताई, पहिले तर आपलं अभिनंदन, सरकार बनतंय हे स्पष्टपणे दिसतंय आणि आत्ताच प्रवीण दरेकरांनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावं किंवा त्यांनाच केलं पाहिजे कारण सर्वाधिक जागा आमच्या आहेत। आपलं काय म्हणणं आहे? अगदी नक्की भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आज हाच विचार आहे की ऐतिहासिक असा विजय हा भारतीय जनता पार्टीला आमचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी मिळालाय आणि त्यामुळे प्रत्येकाची ही इच्छा आहे की देवेंद्रजींनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरती विराजमान व्हावं। पण तुम्हाला त्या संदर्भामध्ये आता सगळ्या आमदारांच्या ह्याचा काही कौल घेतला जाणार आहे? मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनातली आणि भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या मनातली भावना बोलून दाखवली। याबद्दल आमचे प्रदेशाध्यक्ष यांनी 2 दिवसापूर्वीच म्हणजे मला वाटतं कालच वक्तव्य केलंय की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनाची ही सामूहिक सगळ्यांची इच्छा आहे की त्या ठिकाणी देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदावर बसावं। आणि तुम्ही पाहिलंत की राजनाथ सिंग येणार आहेत, विजय राजनाथ सिंग येणार आहेत, त्यांच्या समोर भारतीय जनता पार्टीला देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी मिळालंय। राजनाथ सिंग येणार आहेत, त्यांच्या समोर सगळे आमदार ही भावना व्यक्त करणार आहेत का? नक्कीच, आमच्याकडनं आमचं नेतृत्व आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब करणार आणि त्यावेळेला ज्या ठिकाणून भूमिका मांडायची ज्या वेळेला वेळ येईल तेव्हा सगळ्या लाखो कार्यकर्त्यांच्या मनातली जी भूमिका आहे ती आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब त्या ठिकाणी ठेवणार। म्हणजे तो परत येणार असं म्हणताय तुम्ही? हॅलो, हा म्हणजे हॅलो सुनामी म्हणून आलाय तो परत आलाय असं म्हणायचं का? इकडे म्हणतायत, निरंजन म्हणतात सुनामी म्हणून आलाय। राज्यातल्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या लाडक्या देवा भाऊला मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ परत एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व त्या ठिकाणी करणार। चित्रताई, विजयाच्या या सगळ्याच्या मध्ये लाडक्या बहिणींचं कितपत आपल्याला श्रेय वाटतं आणि इतरही मुद्दे? 100% मी गाव खेड्यात गेली आहे, बऱ्याच विधानसभेमध्ये प्रवास केलाय, अगदी गडचिरोली पर्यंतची आमची ताई त्या ठिकाणी लाडक्या बहिणींनी आपल्या देवा भाऊला दिलेलं हे मोठं गिफ्ट आहे। बळीराजा असेल, शेतकरी, कष्टकरी सगळ्यांचाच याच्यात सहभाग आहे, पण लाडक्या बहिणींचा सहभाग हा विसरता येणार नाही। धन्यवाद चित्रताई या प्रतिक्रियेबद्दल। आणि भाजपच्या कार्यालयामध्ये आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। एक एक करत निकाल समोर येताना दिसत आहेत आणि गुलाल कोण उधळणार असं म्हणत आपण बघतोय। आता महायुतीच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी आता विजयाचा जल्लोष जो आहे तो केला जातोय। मुंबईतलं भाजपचं कार्यालय असेल, नागपूरमध्ये असणारं भाजपचं कार्यालय असेल, तिथं फटाके तर फोडलेच जातात, मिठाई वाटप केलं जात आहे, पण गुलाल देखील उधळल्याचं आपण पाहतोय।
त्यामुळे हा जल्लोष विशाल, आता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जसं बोललं गेलं तसंच कार्यकर्त्यांचे मेसेज सुद्धा आता फिरायला सुरुवात झालेली आहे. मी एक मेसेज वाचून दाखवतो. त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले, राजकारणात नाही ते आरोप केले. पण त्या सगळ्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज पुन्हा आलाय, पुरून उरलाय. एकटा नाही, अख्खी महायुती सोबत घेऊन आलाय. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा आता एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं जात आहे. आणि धक्कादायक निकाल आपण बघतोय. वैभव नाईक हे पराभूत झालेले आहेत. कुडाळमध्ये निलेश राणे हे विजयी झाल्याचं आपण बघतोय. कोकणाच्या संदर्भात निरंजन म्हटलं जातंय की एकाच परिवारातली दोन माणसं, हा फॉर्म्युला कोकणवासीय